तर गणपती बाप्पा हे गाइस, वेलकम बॅक टू अवर चॅनल द वायब्रंट. तर आज तो दिवस आलेला आहे की आज आपल्या घरी गणपती बाप्पाचं जेवण आहे आणि उद्या विसर्जन असणार आहे. तर यासाठी आपण आपल्या फ्लॅटवरती जे गेस्ट आहेत त्यांना बोलवले आहे आणि माझी ताई जिजाजी मुंबईवरून आले स्पेशली गणपती बाप्पाच्या जेवणासाठी आणि आपल्या जवळपासचे जेवढी फ्रेंड्स आहेत ते पण आपल्या घरी आलेले आहेत. तर आज आपण तेच तुम्हाला दाखवणार आहे की गणपती बाप्पाची जी जेवणाची तयारी आहे ती कशी केलेली आहे आणि उद्या आपण करणार आहे विसर्जन. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की विसर्जन कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओत पाहायला भेटेल आणि नक्कीच तुम्हाला मजा येईल. तर बघा, आता मी तुम्हाला भेटवतो मनीला. मनी, काय म्हणशील तू, गणपती दिवस कसे होते तुझे? एकदम मस्त, मजा आली. मजा आली, एकदम सुंदर दिवस गेले. आता तर आपला तशू पण आला. गणपती बाप्पा मोरया. अरे वा, फायनली म्हटलं रे बाबा. चला, वा वा वा. तर फायनली एक पहिली लेडीज घरातली रेडी झाली असं म्हणू शकतो ना, आणि बॉईजला थोडंसं रिलीफ भेटला आहे. तर तेवढ्याच टाइममध्ये आपण क्विकली हिला विचारू की भाई एवढं काय असते, एवढं का लेट होते तुम्हाला रेडी व्हायला? दॅट डिपेंड्स की कोणत्या लेडीला किती वेळ लागत आहे, ती किती मेकअप करत आहे. पण माझं सिम्पल असते, तर मी क्विकली रेडी झाली आणि आता मी इथे येऊन बसलेली आहे आणि बाकी सगळ्या माझ्या फ्रेंड्सला वेट करते आहे. ऑलमोस्ट सगळे रेडी झाले आहे. तर बस 15 मिनिटात आपला प्रोग्राम चालू होऊन जाईल. अच्छा, म्हणजे बाप्पाला अजून 15 मिनिटं वेट करावं लागेल जेवणासाठी? बस 15 मिनिटं आम्हाला. अरे बापरे, त्याच्यानंतर आधा घंटा आम्हाला जेवायसाठी वेट करावं लागेल. ठीक आहे ना, तेवढं तर काही विषय नाही, आम्ही तेवढं करू शकतो. आणि आपण वाट पाहत आहे की इथं पटापट हे जागा भरली पाहिजे, तेव्हा कुठं आम्हाला बरं वाटेल की चला सगळ्या लेडीज बाहेर आल्या. रौनक येईल, कारण की आम्हीच तर रौनक आणतो बाबू. तर मित्रांनो, माझ्या राईट साईडला बसलेला आहे वेदांत सातू, जो आपल्या घराजवळच राहते पण वर्किंग आहे मुंबईला. तर त्याला स्पेशली इन्व्हाइट केलं होतं की गणपतीच्या जेवणासाठी प्रेझेंटी मस्ट आहे. नाही आला तर राडा म्हणजे फुगायचा. धोवाला आपला बिचारा काल एकदम धगधग करत. आणि जर जो मांडीवर बसलेला आहे ना, हाय आपला भाचा. हा तर तुम्हाला हाय म्हणतच नाही, पण मी जर एकदा ट्राय करतो हाय म्हणते. अरे म्हटलं रे भाई, कसलं भारी. तर गाईज, आता भेटतो तुम्हाला माझ्या बहिणीला. तर ही आली होती मुंबईवरून, भयंकर थकून आली होती. आता आपण तिला विचारू की बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर, डेकोरेशन पाहिल्यानंतर थकवा गेला की नाही. गणपतीचं डेकोरेशन, गणपती बघून खूप छान वाटलं आणि माझा थकवा निघून गेला. आता आम्ही थोड्या वेळाने आरती करणार आहे आणि गणपती जेवण करणार आहे. त्यानंतर आम्ही पण जेवण करणार आहे. म्हणजे आता समजा जेवायची वाट पाहिजे तुला एकदम 90 असं म्हटलं तर चालते समजा. ठीक आहे, मग आता जेवण करू आपण लवकरच. तर आता जेव्हा सगळं गणपतीचं डेकोरेशन रेडी असते, जेवण रेडी असते, तेव्हा ज्या लेडीज असतात त्यांच्यामुळे थोडं लेट होते. तर आपण क्विकमध्ये आपल्या भावाला विचारून घेऊ की बाणपाटीचं जे उद्याचं आहे ढोल ताशाचं नियोजन ते कसं केलेलं आहे. शेवटच्या दिवसाचं नियोजन म्हणजे एकदम तगडं असायला पाहिजे. ढोल ताशा म्हणजे बाप्पाची मिरवणूक एकदम जबरदस्त निघाली. त्यासाठी आपण उद्या ढोल ताशांचं हे केलेली आहे नियोजन. उद्या आपण एकदम करू राडा बाप्पाच्या विसर्जनासाठी. राडा तर 7 दिवस असेल, पण आपण तरी पण त्यात थोडंफार हे करू चालते. येण्याचं प्लॅनिंग करून ठेवलाय राडा वगैरे. मला टेन्शन आलं आपल्या बँड भेटते की, कारण उद्या सर्व पुण्यातल्या विसर्जन उद्या जायचं. बँड भेटते की नाही, हा मोठा बँड भेटते की नाही हा का क्वेश्चन आहे. असं वाटते बाप्पाच्यासाठी गोष्टी करून बँड भेटायलाच पाहिजे ना, आणाच लागते, कुठून आणाच लागते, तो आणाच लागते. तू मला सांग, तू मुंबईवरून कधी आला तू? आता झाला का? ते बटनावर दाबून थकला की नाही सांग ना. मला थकलो होतो, नव्हते मग आली ना घेऊन दुसऱ्या मैत्रिणीला, पटकन रेडी झाली ही पण. हॅलो. तर माझा हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे की ज्योतीने गणपती बाप्पाचं पूर्ण जेवण बनवलं, ऑलमोस्ट 90% तिने एकटीने बनवलं. माझा हा क्वेश्चन आहे की तू थकत नाहीस काय एवढं सगळे कामं करून? अरे, गणपतीचं बनवायला एवढी उत्सुकता होती ना की थकवा गायब होऊन जातो. बापा, आम्ही एक कप चहा करून मागितला तर दुनिया भरायला थकवा काय? 1 कप नाही 2 कप चहा करून देऊ शकते. आम्ही तर असंच म्हणत असतो. म्हणा ना, मग ती सगळे कामं करते. चला ठीक आहे, आता पाहू आपण अजून कोण कोण येते बाहेर. तर ते म्हणतात ना की आपण आपल्या घरी कुठला प्रोग्राम असल्यानंतर तो पण स्किप नाही करू शकत आणि ऑफिस काम पण स्किप नाही करू शकत, कारण दोघी पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. तर दिदी बघा, ऑफिस पण
मॅनेज करत आहे आणि आपल्या घरचा प्रोग्राम पण मिस नहीं झाला पाहिजे. तो दीदी आप कितने एक्साइटेड हो अभी? मैं बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ. अपना आज गेम्स भी है, यूट्यूब भी शूट करेंगे हम लोग, पूजा भी करेंगे, भंडारा भी होगा और ऑफिस का काम भी हो, एक साथ इतने सारी चीजें. बहुत एक्साइटमेंट है मेरे को. बाप रे, ये देख के तो मेरे को मेरी एक्साइटमेंट 100 की 200 हो गई भाई अब. तो गाइज वो बोलते ना 2 रहते 2 के 4 हो जाते, तो उसी होप में आता दोघांचे 4 झाले आहेत. तर ह्या माझ्या त्या 2 मैत्रिणी आहेत ना, ह्या तर मराठी नाही आहेत, पण आपण यांना बोलायला लावू मराठीमध्येच. तर काय वाटते तुम्हाला गणपतीचं जे जेवणाचा कार्यक्रम आहे, मला वाटतं तुम्ही फर्स्ट टाइम अटेंड करून राहिले, तर काय आहे तुझी एक्सपेक्टेशन काय आहे की एक्साइटमेंट काय आहे, जे काय ते तू सांग आम्हाला. माझी सगळ्यात जास्त एक्साइटमेंट हे आहे, मला असं माहिती पडलं होतं की गणू बेबी जे आहे ते जेवण करतात आणि त्याच्या निशाणाचा पडतात थोडं थोडं हलका. अच्छा, ते मला बघायची एवढी जास्त एक्साइटमेंट आहे की काय बोला. अरे बापरे, म्हणजे ते जेवण बनवायला एफर्ट घेतले होते का पण थोडे बार? मग बनवलं होतं. अच्छा मस्त एकदम. अच्छा, मग अच्छा बापरे. आता सेम क्वेश्चन देवर तिला विचारतो तुझ्या मैत्रिणीला. ट्राय. यस, मराठी में ट्राई कर, नहीं जेव्हा तो हिंदी तो है. फिर क्वेश्चन ये था कि ये भी शायद तेरा फर्स्ट टाइम हो सकता है गणपति का जो प्रोग्राम है, तो कितनी एक्साइटमेंट है और तेरे को क्या देखना है, किस चीज के लिए बहुत एक्साइटेड है तू? मी खूप एक्साइटेड आहे. कशासाठी? बिकॉज आय डिडंट अटेंड एनिथिंग लाईक दिस बिकॉज मी पहिल्यांदा असा प्रोग्राम मध्ये अटेंड नाही, पहिल्यांदा अटेंड करत आहे. एवढं तर आहे की समजा आपल्या घरी जो गणपती बसला आहे त्याच्यामुळे कोणाला तरी फर्स्ट टाइम हे एक्सपिरियन्स करायला भेटत आहे, तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते, हो की नाही? चला, तर आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना एकेकाला इंडिव्हिज्युअली भेटवलं, पण ते सगळेजण जर एका जागी बसले तर काय करू शकतात आणि कसे दिसू शकतात या तुम्हाला दाखवतो. तर गणपती बाप्पा मूर्ती. तर असं गणपती महाराजांचं ताट आपण सजवलेलं आहे आणि गणपती बाप्पांना आता आपण 10-15 मिनिटासाठी जेवायसाठी एक स्पेस देऊ आणि तिकडून आल्यानंतर चेक करू की गणपती महाराजांनी काय काय जेवण केलं आपल्या घरचं. आणि याच्यासाठी खूप एक्साइटमेंट असणार आहे आणि खूप लोक याच्यासाठीच आलेले आहेत की गणपती महाराज कसे जेवण करतात. तर चला, सगळेजण ऑलरेडी घराच्या बाहेर चाललेले आहेत आणि गणपती महाराजांसाठी एक स्पेस करून राहिले सगळेजण. एवढी मोठी पब्लिक जमा झालेली आहे, किती कलकल होते हे फक्त तुम्ही मलाच विचारा. एवढी कलकल चालू आहे, एवढी कलकल चालू आहे, काय सांगा तुम्हाला. एका लिफ्टमध्ये बसतात की नाही काय मी बाबा आहे, एवढी कलकल कोण. मी तर त्या लिफ्टमध्ये जात नाही रे बाबा, ते सांगतात नाही बोलायचं फोडले. तर गणपती बाप्पा आपले जेवण करून राहिले वरते आणि तुम्ही पहा सगळेजण आता कोणी फोटोशूट करून राहिलं, कोणी गप्पा करून राहिलं. कुठं तसे कुठं लटकत का त्याले, लटक सोडलं रे बा, आता पळते पुट्ट. पडलं ना, पडलं होतं ना रे पुट्ट. नाही पडलं असं, नाही पडलं. बाप रे बाप, गणपती बाप्पामुळे आम्हाला एवढे पक्वान्न खायला भेटून राहिले. बाप रे, नशीब रे, असं सुचून नाही राहिलं, वाळणारे कम पडून राहिले. तर आपल्या भंडाऱ्यात आहे तेवढे सगळे पक्वान्न, त्यात 5 मिरचीची भाजी, कवळ्याची भाजी, खीर, कढी, बाबा वडे गिडे काय 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 मी हे पलटण बसले आता पूर्ण जेवायले. आणि भंडारा झाला चालू आपला घरचा आणि महाराज. आणि आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी करतो चालू जेवण. गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईस, तर आज तो विसर्जनाचा दिवस आहे. तर आपण सगळ्यात पहिले आलो कुमारला, कारण की इथला गणपती घेऊन आपण जाणार आहे एफला, कारण की आपण ढोल पथक सांगितलेलं आहे. तर तिकडे राळा तर होणारच आहे, पण आपला भाऊ आलेला आहे काल रात्री, तो खूप लेट झालो म्हणून दाखवलं नाही. तर आज तुम्ही पाहून घ्या, साक्षात भाऊ आपला आला, जो कधी बिझी असते भयंकर. किती आजचा राळा जो आहे ना, तो व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू नक्कीच बघा. तर आपण पहिले आरती करून घेऊ. चला, गणपती बाप्पा उठला, बाप्पा मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
सगळी मंडळी इथं जमलेली आहे एफला. तर जे आपलं ओजी गणेशोत्सव मंडळ होतं यावर्षीपासून चालू झालं तर त्याची आज घरातली शेवटची आरती आहे, कारण की गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे. तर आता सगळ्या एनर्जी मध्ये इथं गणपतीची आरती झाली पाहिजे. कमान मंडळी, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा उठला. चला चला खालून चला. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. जरासा खाली घे आणि असंही घे. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती बाप्पा मोरया, मोरया, मोरया. तर आमचं विसर्जन ऑलमोस्ट आता होण्यातच आहे. आता जो आपले ढोल ताशे आले होते ते सगळं नाचून वाचून मन भरून सगळ्यांचं नाचणं झालं. तर आता आपण इथून जाणार आहे तुळजापूर. ते संभाजी महाराजांची तिथं समाधी आहे, तिथं मोठी नदी आहे, तिथं आपण विसर्जन करणार आहे. आणि आपल्या भावाचा अजून ड्युटीचा टाइम झाला म्हणून तो आता ड्युटी. आणि आपल्याला खूप मोठा गणपती बंदोबस्त आहे, त्यामुळे आपण घरचा पण एन्जॉय केला आणि आता आपल्याला कुठेतरी ते समाधानी व्हावंच लागेल. आणि आता आपण तिकडे जाऊन जरा तिकडे एन्जॉय करू. चला मग विसर्जनाला. फायनली आता गणपती बाप्पाचं विसर्जन होऊन राहिलेलं आहे. घ्या पाहून घ्या दर्शन करून, पुढच्या वर्षीपर्यंत वेट करावं लागेल नंतर. कमोन. तर गाईज आता आपण इथं तुळजापूरला आलेलो आहे, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. इथं पाहू शकता तुम्ही किती जण इथं विसर्जनसाठी आले आहेत. आणि आपले गणपती बाप्पा पण आपल्या सोबत आहेत. आणि आजची आरती हे शेवटची आरती असणार आहे, कारण की आपल्याला 1 वर्षाचा वेट करावा लागणार या गोष्टीसाठी. तर आजची एनर्जी या आरतीमध्ये 1% कमी झालेली चालणार नाही.